जय महाराष्ट्र। आजच्या दिवसभरातील राजकीय घडामोडींचा एक सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। विधानसभेमध्ये चालू झालेला राडा, राज ठाकरे यांची मोठी घोषणा, नेमक्या काय आहेत दिवसभरातील बातम्या, चला तर जाणून घेऊया। गद्दारीवरून विधानसभेत मोठा राडा बघायला मिळालेला आहे। शिवसेनेचे दोन भाग पडले आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत साथ सोडून जाणाऱ्यांना गद्दारी हा शिक्का लागलेला आहे। आज विधानसभेत अनिल परब यांनी तो शब्द उच्चारताच शंभूराज देसाई मंत्री यांनी थेट त्यांना बाहेर ये, तुला दाखवतो अशा प्रकारची धमकीवजा इशारा दिला आणि एक प्रकारे आज दिवसभरामध्ये गद्दारीवरून अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार राडा आपल्याला बघायला मिळालेला आहे। शंभूराज देसाई मंत्री हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे आहेत, तर अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे जवळचे विश्वासू म्हणून ओळखले जातात। ठाकरेंना सोडून गेलो नाही म्हणून मी गद्दार नाही, तुम्ही मंत्री असताना गद्दारी केली त्याचमुळे आज तुम्ही त्या ठिकाणी आहात असा शब्द उच्चार केला आणि त्यानंतर जोरदार राडा बघायला मिळाला। तर राज ठाकरे यांची ही महत्त्वपूर्ण बैठक ही उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यासोबत राज ठाकरेंचे सहकारी हे मिळून करत आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरतीच या बैठका, जोर बैठका सुरू झालेल्या आहेत। राज ठाकरे यांनीही अतिशय महत्त्वाची जी घोषणा केलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी मराठी भाषेच्या वादावरून सोबत एकत्र राहणे पसंत केलं, त्याचमुळे आता शिंदे यांना मोठा धक्का बसलेला आहे। मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी भाजपची नवी खेळी खेळलेली आहे। बघूया दुसरी एक महत्त्वाची आजच्या दिवसभरातील बातमी। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मोठी घोषणा। काल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असून देखील मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाही, तर व्यापाऱ्याच्या मोर्चाला परवानगी कशी दिली यावरून मोठा राडा बघायला मिळाला। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकाही महत्त्वाच्या आहेतच, त्यापूर्वीच या मोर्चाला परवानगी नाकारलेही या ठिकाणच्या आयुक्तांना बोललेलं आहे। अशातच राज ठाकरे यांची मोठी घोषणा, 8 तारखेला मीरा भाईंदरमध्ये मोठी सभा त्यांची होणार आहे। आज विधानसभेत मोठा राडा, आमदाराला धक्काबुक्की बघायला मिळालेली असा आरोप या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजेच शिंदे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या मधला हा वाद हा बाहेर आलेला आहे। नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डने आमदार वरुण सरदेसाई यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे। तर या ठिकाणी नीलम गोरे यांच्या बॉडीगार्ड, त्याचबरोबर ती वरुण सरदेसाई, युवा सेनेचे पदाधिकारी आणि ठाकरेंचे विश्वासू आमदार यांना आज धक्काबुक्की केल्याचं पुन्हा निदर्शनास आलं आहे। शिंदे सेनेसाठी महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी आज केंद्र सरकारकडून 2 नोटीस बजावण्यात आले, त्यामध्ये आमदार संजय शिरसाट आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आज महत्त्वाची एक नोटीस बजावलेली आहे। IT विभागाने ही नोटीस बजावून संपत्तीची चौकशी करणार असल्याचं समोर येत आहे। यावरून दिवसभर चर्चा आहे की भाजप शिंदे गटाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीच हा खेळ खेळत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।